आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाचा हक्क बजावला. मी जसा हक्क बजावला तसा सगळ्यांनी आज मतदानाचा हक्क बजावा ही मी सगळ्याला विनंती करतो. मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो. आपण बघितलं असेल मतदानाचा प्रतिसाद हा खूप म्हणजे सकाळी सकाळी इतका काही प्रतिसाद आहे. मला वाटतं मतदानाची टक्केवारी ही निश्चित वाढल्याशिवाय राहते. शिवसेनेला त्याचा फायदा होईलच. टक्केवारी वाढली म्हणजे शिवसेनेला फायदा होईल आणि शिवसेनेच्या जागा निवडून येतील असं मला खात्री आहे. साधारण किती जागा शिवसेनेची लागतील? कारण युती तुटलेली आहे संभाजीनगरमध्ये. 63 जिल्हा परिषदचे उमेदवार आहे. किती उमेदवार तुमचे शिवसेनेचे? आता आम्ही जवळजवळ 41 जागा लढतो. युती काही जागेवर युती आहे, काही जागेवर कुठली. पण आता गंगापूरला युती आहे, त्याच्यानंतर वैजापूरला युती आहे. तसं काही म्हणता येणार नाही किंवा युती तुटली होऊन. काही जागेवर युती आहे, काही जागेवर थोडंफार स्थानिक लेवलला झालेलं आहे. त्याच्यामुळं फार काही परिणाम होणार नाही. पण सत्ता ही येणार आहे आणि भगवा हा जिल्हा परिषद फडकणार आहे, पंचायत समितीवर सुद्धा भगवा फडकणार आहे, त्यात कुठेही शंका नाही. आणि ही जी जागा आहे पाचोडची, ही पाचोडची जागा खूप काही मता नाही आहे. तशाच बाकीच्या बी जागा अशाच मता नाही. तुमच्यावरती घराणेशाहीचा आरोप देखील विरोधकांनी केला होता की त्यांच्या पुतण्याला उमेदवारी दिली. हे चालूच राहतं. घराणेशाही याच्या आधी या जागेवर विलास बापू होते, त्याच्यामुळं असं काही नाही. 3 वेळेस विलास बापू होते आणि आता शिवराज. त्याच्यामुळं घराणेशाहीच्या नाही करतो नाही. असं काही लादलेले उमेदवार नाही. तुम्हाला घराणेशाहीचा जर उमेदवार असता तर मग थोडाफार फरक होतो. घराणेशाही तुम्हाला मतदानातून दिसेल. घराणेशाही आहे का लोकातून उमेदवार आहे, तुम्हाला मतदाना दिवशी दिसेल. तुम्ही मतदाराला विचारा घराणेशाही आहे का काय.